बाबतीत बातमी तर मला आधी तिच्या मैत्रिणीकडून मिळाली. मग नंतर कन्फर्मेशन मला पूर्णपणे पोलीस ऑफिसर होते कांतूर पोलीस स्टेशनचे चेन्नईमध्ये, त्यांच्याकडून मला कन्फर्मेशन मिळालं की असं असं झालं आहे म्हणून. हे शब्द आहेत भंडाऱ्यातल्या मयुरी चौधरीच्या कुटुंबियांचे. शनिवारी तामिळनाडूतल्या चेन्नई शहरात झालेल्या दुर्घटनेत मयुरीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. विशेष म्हणजे मयुरी अगदी 15 दिवसांपूर्वीच एका IT कंपनीत ट्रेनी म्हणून रुजू झाली होती. लेकीच्या करिअरची चांगली सुरुवात झाली या आनंदात असतानाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. महाराष्ट्रातल्या तिघांचा चेन्नईत मृत्यू कसा झाला तेच या सविस्तर रिपोर्ट मधून जाणून घेऊ. घडलं असं की महाराष्ट्रातील काही मुलं चेन्नईमध्ये कॉग्निझंट या कंपनीत ट्रेनी म्हणून रुजू झाले होते. शनिवारी 21 फेब्रुवारीला सुट्टी असल्यानं 26 तरुण तरुणी चेन्नईतल्या पुदुच्चेरीमध्ये एका बीचवर फिरायला गेले होते. कांथाटूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या याच बीचवर महाराष्ट्रातील तिघांचा दुर्दैवी अंत झालाय. शनिवारी बीचवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. फिरायला गेलेले महाराष्ट्रातले मुलं आणि एकूण सगळेच पर्यटक लाटांचा आनंद घेत होते. याच वेळेला समुद्र खवळला. दुसरीकडे पर्यटकांना हे लक्षातही आलं नाही. तरुण मुलं आणि मुली फोटो आणि सेल्फी घेण्यात व्यस्त होते आणि त्याच वेळेला एक मोठी लाट आली आणि त्याच लाटेत काही जण आत ओढले गेले. यातच 26 पैकी 3 जण समुद्रात वाहून गेले. यातल्या राज केदारी या तरुणाला वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं, पण मयुरीचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. पुढच्या काही वेळातच मयुरीचा मृतदेह तिथे सापडला. पुढच्या काही वेळातच ही घटना मयुरी चौधरीच्या कुटुंबियांना कळवण्यात आली. त्यावेळेला त्यांच्या पायाखालची जमीन अक्षरशः हादरली. मला मयुरीच्या बाबतीत बातमी तर मला आधी तिच्या मैत्रिणीकडून मिळाली. मग नंतर कन्फर्मेशन मला पूर्णपणे पोलीस ऑफिसर होते कांतूर पोलीस स्टेशनचे चेन्नईमध्ये, त्यांच्याकडून मला कन्फर्मेशन मिळालं की असं असं झालं आहे म्हणून. आणखी तो वेळ खूप धक्कादायक होता. आम्ही एकदम एक्सेप्ट नाही करू शकलो. आणखी मग आई बाबांना सांगितलं. आणखी मग नंतर आम्ही समोरची प्रोसेसला चालू केली, म्हणजे तिकडे कोण जाईल, बाबा जातील, कोण भाऊ वगैरे, मग तसे आम्ही चालू. मयुरीबद्दल काय सांगायचं, कारण ज्या कुटुंबावर हा आघात झालेला आहे त्या कुटुंबाची ती खूप लाडकी, न सांगण्यासारखं, म्हणजे मन मिळावं, खूप सुंदर स्वभाव, आणि माझी ती नातीन होती. तर सांगण्यासारखं तर भरपूर आहे, परंतु आज जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळं शब्द अपुरे पडतात. बाकी जावई वगैरे गेलेले आहेत अशी डेड बॉडी वगैरे घ्यायला. तिथे प्रशासन काय नियोजन करते आणि ती केव्हा येते त्याची वाट आता सर्व परिवार बघत. दुसरीकडे याच घटनेत जळगावचा जय पाटील हा तरुण देखील समुद्रात बुडालाय, पण बराच वेळ त्याचा मृतदेह सापडत नव्हता. त्यामुळे त्याचे कुटुंबीय सुद्धा सध्या चिंतेत आहेत. एकूणच या घटनेत आपल्या मित्रमैत्रिणींचा मृत्यू झाल्यानं सगळेच तरुण तरुणी हादरलेत. मूळ भंडाऱ्याची असलेली मयुरी ही 15 दिवसांपूर्वीच या कंपनीत ट्रेनी म्हणून रुजू झाली होती. लेकीच्या करिअरला चांगली सुरुवात झाली याच आनंदात चौधरी कुटुंब होतं, पण अगदी 16व्या दिवशीच त्यांना लेकीबद्दलची अशी बातमी कळली आणि ते अक्षरशः हादरलेत. मयुरीच्या मैत्रिणींकडून ही दुःखद घटना कळली तेव्हा कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. या घटनेनं महाराष्ट्रातही मोठी हळहळ व्यक्त होते. नोकरी आणि शिक्षणासाठी घर सोडून दूर राहणाऱ्या मुलांच्या आईवडिलांचीही चिंता या घटनेमुळे वाढली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.